नमस्कार. CIITचं ऍप्लिकेशन LMS पोर्टल कसं वापरायचं डेस्कटॉपवर आणि तुम्ही ब्राउझर थ्रू कसं वापरू शकता याबाबत या ठिकाणी मी गाईड करत आहे. मी स्क्रीन शेअर करतोय. तुम्हाला एक लिंक मिळालेली असेल जी आहे civil-engineering-iit.wise.live/login. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला इथं कंटिन्यू विथ मोबाईल करायचं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबरनं शक्यतो लॉग इन करा, कारण आणि तोच मोबाईल नंबर दुसऱ्या मोबाईल नंबरनं तुम्हाला कोर्सेस दिसणार नाहीये. लॉग इन केल्यानंतर मी या ठिकाणी व्हेरीफाय म्हणतो. माझी लॉग इनची स्क्रीन ही अशा प्रकारे येईल. या ठिकाणी माय कोर्सेस जे आहेत इथे मला माझे कोर्सेस दिसत आहेत. आता अपकमिंग माझे 19 सेशन्स आहेत. आणखी झालेले सेशन्स मला इथे पाहायला भेटतात. माझे जवळपास 68 सेशन झालेले. अपकमिंग मध्ये 19 आहेत. त्यातले समजा हा आज संध्याकाळचा 8 वाजताचा दिसतोय एक प्रोग्राम. इथे जॉईनिंगची लिंक येत असते. ही अर्ध्या तासापूर्वी तुम्हाला इथं जॉईन लाईव्ह म्हणून येतं. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सेशन जॉईन करू शकता डायरेक्टली. सेम प्रोसेस अशी मोबाईलवर पण तुम्हाला अप्लाय करायची आहे. इथे उद्याचा प्रोग्राम सकाळी 7 वाजताचा आहे. असे सगळे मला शेड्यूल दिसतं. इथे माझे कोर्सेस आहेत. त्या कोर्सेस पैकी समजा आता मी एक उदाहरण म्हणून एक कोर्स घेतो. इथे मी क्लिक करतो. या ठिकाणी टाइमलाईन मध्ये झालेले सेशन दिसत आहेत. 5 सेशन दिसत आहेत. तसंच मला जर का एखादा थ्रेड ओपन करायचा असेल की काही डिस्कशनसाठीचा थ्रेड ओपन करायचा असेल तर मी इथे टाईप करून तो ओपन करू शकतो आणि त्याच्यावर मग बाकीचे सर्वजण कमेंट्स आणि अटॅचमेंट वगैरे ते शेअर करू शकतात. जसं या ठिकाणी दिसतंय की माय मेंटर स्टोरी ही एक थ्रेड ओपन केली होती आणि त्याच्यावर बाकीचे जण पार्टिसिपेट करत आहे. ठीक आहे. ओमप्रकाश यांनी आता इथून मग ते पाहता येऊ शकते तिथे त्यांनी काय सबमिट केलेलं आहे ते. पण तुमच्या असाइनमेंट्स इथे सबमिट करायच्या नाहीयेत. लेक्चर इथून जॉईन करायचे, पण असाइनमेंट सबमिट करायला तुम्हाला इथे कंटेंट मध्ये गेल्यानंतर इथे असाइनमेंटचा एक सेक्शन आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजा ही असाइनमेंट सबमिट करायची स्किल मॅट्रिक्सची किंवा साईट इंजिनियर करिअर लॅडर सबमिट करायची, तर याच्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला कधीपासून चालू झाली, कधी लास्ट डेट आहे सबमिशनची, किती मार्क्स आहेत, त्याच्याबाबत काय लिहायचं आहे त्याचं डिस्क्रिप्शन आणि त्याच्या अटॅचमेंट दिलेले आहे. तुम्हाला रेफरन्ससाठी जे मटेरियल दिलेले ते तुम्ही इथून तुमची फाईल अपलोड करू शकता आणि सबमिशन नोट इथे हे करू शकता, जेणेकरून इथे ती सबमिट झाली अशी आम्हाला दिसेल. तर इथून तुम्ही ते सबमिट करू शकता. सेशनच्या रेकॉर्डिंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. जे आता सेशन झालेले आहेत ते तुम्ही इथून डायरेक्टली क्लिक करून पाहू शकता. म्हणजे मी इथं या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी पहा. ठीक. तर व्हिडिओ रेकॉर्डिंग असे पाहू शकता. तुम्हाला जे स्टडी मटेरियल दिलेलं आहे हे डाउनलोडेबल नसतं. स्टडी मटेरियल इथून तुम्ही ते क्लिक करून पाहू शकता. जसं मी आता या ठिकाणी साईट इंजिनियर करिअर लॅडर ओपन करतो. ठीक आहे. ही करिअर लॅडर या ठिकाणी ओपन झालेली आहे. ही एक्सएलएस फाईल होती. पीडीएफ असेल तर साईट इंजिनियर पीडीएफ या ठिकाणी दिसते होती. सिनियर इंजिनियरच्या कॉम्पिटन्सीज आणि बाकी तुम्हाला डिटेल दिसतात या ठिकाणी. ठीक आहे. येस, थँक्यू. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. तुमचे फीचे डिटेल्स पण या ठिकाणी पाहायला भेटतील. तुमच्या ऍक्टिव्हिटीज काय काय झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. तुमची अटेंडन्स तुम्हाला इथे पाहायला भेटेल. किती सेशन्स तुम्ही अटेंड केलेले आहेत, ऍव्हरेज अटेंडन्स काय आहे तुमचं, पॉईंट्स काय लेवलचे, आणि इथे अटेंडन्स मध्ये समजतं की तुम्ही कोणतं सेशन्स किती वेळ अटेंड केलं होतं. ठीक आहे. आणि असेसमेंट तुम्ही ज्या सबमिट केल्या असतील त्या या ठिकाणी पण दिसतात की मला काय ग्रेडिंग दिलेलं आहे ते. ठीक आहे. येस, थँक्यू.